छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील धुळीचं साम्राज्य वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच शिवाजी पार्क मैदानावरती जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून धुळीचे साम्राज्य जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे। बदलत्या मातीमुळे इकडच्या स्थानिकांना सुद्धा अनेक समस्यांना जे आहे ते सामोरे जावं लागत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे ते इथल्या स्थानिकांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र यानंतर सुद्धा व महापालिकेकडनं याची काही दखल जी आहे ते अद्याप घेण्यात नाही आली आहे। मात्र आज मनसेकडनं जे आहे ते सकाळीच महापालिकेच्या कार्यालयावरती धडक देत त्यांना जाब विचारण्यात आला होता। सध्या आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या। सर, एकीकडे वाढतं धुळीचं साम्राज्य जे आहे ते ह्याच्या विरोधात आज आपण सकाळी BMC वरती देखील धडक दिली होती, नेमकं काय सांगा? त्याचं काय झालं की 29 तारखेच्या रविवारी सामना वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की शिवाजी पार्कची माती येत्या 15 दिवसात काढणार. आणि त्या बातमीनुसार इलेक्ट्रॉनिक मीडियानी पूर्ण दिवस ती बातमी चालवली होती. खरं तर मला त्याची पूर्ण पार्श्वभूमी माहिती होती आणि कारण मी सातत्याने पाठपुरावा करतोय. आदल्याच 4 दिवसापूर्वीच मी वॉर्ड ऑफिसरांना भेटलो होतो. तर तसं काहीच प्रश्न नाही. आता असा कुठलाच मुद्दा आमच्या चर्चेत आला नव्हता किंवा वॉर्ड ऑफिसरांनी सांगितलं नव्हतं की 15 दिवसात आम्ही माती काढणार आहोत. केवळ त्या बातमीनंतर मी दुसऱ्या दिवशी वॉर्ड ऑफिसरांना फोन लावला, तेव्हा त्यांनीही मला सांगितलं की असं काहीच नाही आहे, बातमी कोणाच्या आधारावर कसला. पण त्या बातमीमध्ये फ्री प्रेस जर्नलच्या बातमीमध्ये तर सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी नाव न घेता, म्हणजे अधिकाऱ्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार असं लिहिलं होतं. मग ह्याची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची हे हा मुद्दा घेऊन आम्ही तिथे गेलो होतो. आणि तेव्हा त्या चर्चेअंती त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की येत्या 8-10 दिवसामध्ये IITचा रिपोर्ट येईल. कारण अगल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि तो प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की प्रस्ताव आला पण तो रिजेक्ट झाला, कारण त्याच्यामध्ये आयुक्ताने असा रिमार्क मारला की IITच्या अहवालासह प्रस्ताव पाठवा. याचा अर्थ अहवाल काय एका दिवसात बनत नाही आणि लगेच काय निर्णय होत नाही ना. तो अहवाल यायला हवा, अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी IITच्या अधिकाऱ्यांशी पुन्हा मीटिंग घेणं गरजेचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्या मी सोमवार मंगळवारीनंतर जेव्हा मी भेटलो त्याच्यानंतर त्या मीटिंग त्यांनी अरेंज केल्या ताबडतोब, कारण वातावरण थोडं इकडे फारच गरम झालेलं आहे. तर त्याच्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की म्हणजे आज त्यांनी मला जे सांगितलं, येत्या 8-10 दिवसामध्ये ते IITवाले त्यांचा अंतरिम अहवाल देतील आणि त्या अहवाल मग आयुक्तांकडे तो प्रस्ताव त्या अहवालासह जाईल आणि मग आयुक्त ठरवतील की नेमकं काय करायचं. पण वॉर्ड ऑफिसरांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही येत्या 8-10 दिवसामध्ये अहवाल आल्यानंतर 15-1 दिवसात आम्ही संपूर्ण निर्णय प्रक्रिया पूर्ण करून आणि पुढील एक महिन्याभराच्या अंतरावर आम्ही माती काढायला घेऊ, असं त्यांनी सांगितलं. परंतु मुद्दा हा येतो की जेव्हा मनसेचे नगरसेवक होते तेव्हा आम्ही इथे मनसेच्या स्वतःच्या पैशाने इथे काय म्हणतात तो एक प्रोजेक्ट राबवला होता. आपला त्या प्रोजेक्टनुसार जे पाणी साठवायला हवं ते पाणी साठणार होतं आणि त्याचं मग महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट होता. महानगरपालिकेने तो स्प्रिंकलर आणि लावून त्याची निगा राखणं किंवा त्याची मेंटेनन्स सांभाळणं, हा तो एक त्यावेळेचा एक प्रयोग होता आमचा. परंतु दुर्दैवाने असं झालं की नंतर येणारी जी निवडणूक आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे नगरसेवक दुर्दैवाने येऊ शकले नाहीत आणि तिथे शिवसेनेचे नगरसेवक या विभागात निवडून आले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याच्यामध्ये आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्याच्यात राजकारण केलं. जी आमची जी योजना होती ती हाणून पाडली. ती खरं तर ती मेंटेन करून तीच योजना त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन्स ठेवून जर पाणी शिंपडलं असतं तर माती टाकायची गरज नव्हती. कारण त्यावेळेला ती योजना करायचं कारण असं होतं की त्यावेळेलाही धुळीचा हा समस्याही होतीच, पण ती कमी प्रमाणात होती, पण ती होती म्हणून तो प्रोजेक्ट आम्ही राबवला होता. परंतु मनसेला श्रेय जाईल म्हणून यांनी ते हाणून पाडलं आणि तो सडला प्रोजेक्ट. अक्षरशः ते जे काय यंत्रणा उभी केली ती सडली. त्याच्यानंतर ह्यांना अचानक साक्षात्कार झाला, सत्ता आली यांची राज्यामध्ये. उद्धवजी मुख्यमंत्री झाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. ह्यांच्या हट्टापायी इथे हिरवळ करायची या उद्देशाने इथे जवळजवळ 200 ते 250 ट्रक माती टाकली. आता बघा,
200 ते 250 ट्रक माती टाकली आणि त्याच्यावर हिरवळ तर काही झालीच नाही. ती होऊही शकत नाही, कारण त्यांनी वानखेडेबरोबर त्याची बरोबरी केली होती. और वानखेडेमध्ये मॅचेस किती होतात? वर्षाला 7-8 मॅचेस होत असतील, 10 होत असतील. आणि किती प्लेयर असतात मैदानावर. अहो इथे इथे शनिवार रविवार कोणाचा कुठला बॉल कळत नाही, चेंडू जो आहे कोणाचा कुठला कळत नाही, एवढी गर्दी असते, एवढी मुलं खेळतात. इथे अनेक राजकीय सभा होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, शासकीय कार्यक्रम होतात. मग तेव्हा तर लाखोने गर्दी असते. आणि अशा परिस्थितीत इथे कसं काही गवत टिकू शकतं किंवा आलेलं गवत टिकू शकतं? या सगळ्या गोष्टी त्यावेळेला आम्ही विरोध केला होता. जातीने इथं इकडच्या लोकांनीही विरोध केला होता, मनसेनेही विरोध केला होता. मनसेच्या विरोधाला तेव्हा पोलिसांचं बळ वापरून आमचं ते विरोध मोडून काढला होता त्यावेळेला त्यांनी, आणि हट्ट करून इथे माती टाकली होती. आणि त्याचे परिणाम आता इकडची जनतेला होत आहेत, त्यांना तर सोसावं लागतं आहे. कारण लोकांना इथे श्वास घेणंही कठीण होऊन बसलेलं आहे. इकडच्या लोकांची फुफ्फुसं माती खात आहेत, कळलं का? लहान लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत. ह्याला नेमकं हे जबाबदार कोण आहेत? शिवसेनेचे तत्कालीन जे कोणी असतील ते पदाधिकारी, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आणि अधिकारी. त्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी होती त्यावेळेला. विरोधाला ऐकलं नाही, त्यांनी त्याचं राजकारण केलं. खरं राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करून लोकांची काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला होतं, आणि तो करायला नाही पाहिजे होतं. ते त्यांनी केलं. आता पुन्हा माती काढण्यासाठी त्यावेळेला करोडो रुपये गेले. त्याचं काय, त्या करोडो रुपयेमध्ये कामातून काय माती खायची त्यांनी माती खाल्ली. पण आता परत ही माती काढण्यासाठी परत नवीन टेंडर जे IITच्या रिपोर्ट नंतर येईल त्याला सुद्धा पैसे लागतील. म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा ह्यांच्या हट्टापायी झाला. आणि प्लस लोकांना हे आरोग्याविषयक ज्या तक्रारी आहे, श्वसनाच्या तक्रारी आहेत, त्याला सामोरं जावलं ते वेगळं. तर हे एकंदर हा सगळा हे उहापोहाच्या बैठकीत झाला. आणि त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं की येत्या महिनाभराच्या अंतरात, म्हणजे 15 दिवसात तुमचा काय निर्णय करा, आणि महिनाभराच्या अंतरात हे निर्णय घेऊन माती काढायला घ्या. अन्यथा ही माती आम्ही काढू आणि तुमच्या दारात आणून टाकू. त्यांना एक प्रतिकात्मक एका मडक्यामध्ये मातीचं मडकं आम्ही त्यांना दिलं देखील आज. सर, एकीकडे धुळीचं राजकारण असतानाच दुसरीकडे आपण काल जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या शिल्पाला देखील काल तडा गेल्याचे एक आपल्याला समोर आलं. कुठेतरी तिथे देखील दुर्लक्ष होतं. मी तेच सांगतो ना, निवडणुका आल्या, सत्तेत कोण आहेत 25 वर्ष? शिवसेना. निवडणुका आल्या की 6 महिने निवडणुका तोंडावर काहीतरी छोटी मोठी अशी काहीतरी कामं करायची. तो जो म्युरल बांधला आहे, त्या म्युरलच्या खाली ते तिकडे पडदा लावला आहे ना आज, त्या खाली ना रिकामी जागा होती, ती झाकण्यासाठी एक POPची शीट लावली. त्याला किल्ल्याच्या बुरुजाचं डिझाईन देऊन ते शीट लावली. POPची शीट किती दिवस टिकणार? ती तरी बरेच वर्ष टिकली. त्याला ती उघड्या जागेतला तो म्युरल आहे, तिथे उंदीर लागतात, मुलं इथे खेळतात, त्यांचे बॉल लागतात, बॉल लागून त्याला तडे गेले, त्याला उंदीर लागले. बरं, तुम्ही करताना तर काहीतरी द्रष्टेपणा असला पाहिजे, विजन असलं पाहिजे ना. ते कुठे दिसत नाही. आणि परत त्याची निगा कोणी राखायची, त्याचीही तडजोड करून, तरतूद करून ठेवायला पाहिजे ना. तसं काही नाही, सगळं दाखवायचं. तिकडे साईडला तिकडे लाईट्स लावून ठेवल्यात, ते मध्ये ते कुठे चालू आहेत, ते बल्ब वगैरे लावले मध्यंतरीत. म्हणजे शासनाचे पैसे त्यातून निविदा काढायच्या, निकृष्ट दर्जाची कामं करायची. कारण ती का करायची? कारण परत ते खराब झाले की परत कामं निविदा काढता येतात. म्हणजे निविदा काढायच्या, खराब कामं करायची, त्यातून कमिशन खायचं, परत निविदा काढायच्या, परत हे असं चाललेलं. आणि मुंबईकरांच्या टॅक्स पेअरच्या पैशाचा अक्षरशः लुटमार चाललेली आहे. आणि ही जी काही टॅक्स पेअरची उधळपट्टी चालली आहे त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. असं शेवटचा प्रश्न, ऐतिहासिक असं राहिलेलं हे मैदान आहे, मात्र त्याचबरोबर इथे अनेक राजकीय सभा देखील होतात, मात्र याच मैदानाच्या दुरावस्थेबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाचं लक्ष नाही का, असे प्रश्न देखील निर्माण होतात. का प्रश्न लक्ष नाही? आम्ही गेली 5-6 वर्ष लढा देतोय ना, ह्या मैदानासाठीच देतोय ना. आमचं म्हणणं काय, तुम्ही प्रॅक्टिकल राहा. हे मैदान जेव्हा 9 इंचाची तुम्ही जेव्हा माती टाकली, त्याच्या अगोदरची जी माती होती ना, ती वाळू मिश्रित माती आहे. त्यामुळे वॉटर पर्पोलेशन होत होतं, निचरा म्हणतात ना पाण्याचा, पावसाचा, तो व्यवस्थित होत होता. त्यावेळेला धुळीचा प्रॉब्लेम नव्हता असेल नाही, 10% होता. पण आता ही माती टाकल्यानंतर 100 पटीने वाढला ना. आणि तो निचरा होणं गरजेचं आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट हे राबवलं होतं. त्याचं कारण आता लाखो लिटर पाणी पावसाळ्यात वाहून जातं. पूर्वी स्वच्छ पाणी पावसाचं वाहून जात होतं, आणि आता ह्या मातीयुक्त ते गढूळ पाणी, लाल पाणी वाहून जातं. त्याचं कुठेतरी सिंचन करायला हवं ना.
ते सिंचन करून वर्षभर तुम्ही वर्षभर पण नाही, पावसाळ्यात 4 महिने सोडले तर पुढच्या 8 महिने त्याचं इकडे शिंपडणं, पाणी शिंपडणं एवढंच ह्याच्यावरचा खरा उपाय आहे. त्यासाठी काय तज्ज्ञाची गरज नाही. इथे सकाळ संध्याकाळ दुपार पाणी जर शिंपडलं ना तर धुळीचा प्रॉब्लेम नाहीसा होईल. बरोबर आहे. त्यासाठी पाण्याची नियोजन करणं, पाण्याचा साठा नियोजित करणं, ह्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ते न करता काहीतरी अक्कल चालवतात आणि बेअक्कलीपणाने काम करून तुम्ही IITचे आत्ता रिपोर्ट मागताय. जेव्हा माती टाकली तेव्हा IITला विचारलं होतं का? नव्हतं विचारलेलं. हे स्वतःच IITचे हेड होऊन यांनी माती टाकली होती ना स्वतःच. मग आता IIT का लागते तुम्हाला? मी त्यांना तेच सांगितलं, अहो माती टाकली आणि ती काढायची आहे, यासाठी IIT कशाला टाकताना लावू विचारलं नाहीत ना तुम्ही? तेव्हा तुम्हाला तंत्रज्ञानचे जे काही मत आहे ते घ्यावं असं वाटलं नाही. मग आता काय गरज आहे? साधा सिंपल विषय आहे, टाकलेली माती काढायची आहे, असा तो विषय आहे. आणि मग हे एकंदर जे राजकारण चाललेलं आहे आता, तर काय झालं आहे की माती टाकली कोणी? शिवसेनेवाल्यांनी सत्तेत असताना. विरोध केला कोणी? मनसेने. विरोध करताना आत्ता जे शिवसेनेचे जे कोणी आत्ताचे विद्यमान कोणी जे पदाधिकारी आहेत ते विरोध करताना कुठे होते? आता श्रेय घेण्यासाठी काहीतरी दिखाऊपणा करतायत. कळलं का? पण लोकांना इकडच्या माहिती आहे, जनतेला चांगलं माहिती आहे की कोणी विरोध केला होता, कोणी ह्याचा पाठपुरावा करत आहे. शिवाजी पार्कमधले अनेक नागरिक आहेत ज्यांनी फोरम निर्माण केला आहे, शिवाजी पार्क फोरम, त्यांनीही पाठपुरावा केला आहे. खरं तर श्रेय त्यांनाही जातं. तर ज्यांनी हे घाट घातला आणि ज्यांनी ही धुळीची समस्या वाढवली माती टाकून, त्या लोकांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. नक्की सर, धन्यवाद खूप खूप आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण जर पाहिलं तर आता या सर्व प्रश्नांवरती जे आहे ते महापालिका असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं कशा पद्धतीने दखल घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.